तीन चेंडू ते फायदा घेताना टाळ्यांचा कडकडाट सुरुवात केला जात आहे. ह्या चेंडूवर भरपूर काही निर्णय विजयने जर हा चेंडू बॅट केला तर पाय संघ पूर्णपणे कमबॅक करून आणि आता मात्र एक मोठा फटका हवेचा ज्या पद्धतीने ओघ आहे सर आणि फलंदाज मात्र डावखुरा आहे. थोडासा मानकुली संघाला या पद्धतीने खेळ करत असताना त्या फलंदाजाच्या दिशेवर मात्र भरपूर काही डिपेंड आहे. परेश पाटील यांचे हात पसरले आहेत आणि नक्कीच बाहेर आता मात्र खेळपट्टी सुद्धा साथ देते. नंदू माधुरी आमच्या बाजूला प्रत्येक षटकाराला हजार होतो. या 6 डावा 1000 नाहीत. त्या धावांमध्ये खूप मोठा संघर्ष संघाला 18 चेंडू 25 आल्या होत्या. शेवटच्या चेंडूत 25 करत असताना पण चांगला खेळ केला मानकुली संघाने. त्याचं कारण असं आहे की तिने सर 18 चेंडू मध्ये 25 धावा होत्या आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये ज्या वेळेला 25 धावा करत असताना 3 चेंडू मध्ये रवींद्र करू सर.
धन्यवाद तरी सर. टायमिंग लावण्यासाठी पाहिजे. ओके 15 मिनिटं 3 ओव्हर पडलं पाहिजे, नंतर एक player बघा मित्रांनो, यानंतर आपण इथून फायनल पर्यंत जी आपली ग्रामीणवरची नियमावली आहे, पहिली 3 ओव्हर 15 मिनिटं, येणारा जाणारा फलंदाज कंपल्सरी तुषारची सर्कल क्रॉस करायचे. बघा सर्व संघांनी या सूचनेकडे लक्ष द्यायचं आहे. पंचायत समिती भिवंडीच्या नंदकुमार राखाडे यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापती. धन्यवाद कोण नंदकुमारजी. कोण नंदकुमार राखाडे यांच्या सौभाग्यवती भिवंडी पंचायत समितीच्या उपसभापती. नक्कीच परिसर आपल्या भिवंडी तालुक्यातील जे फुटीबुटी संघ आहेत, प्रत्येक संघामध्ये राजकीय क्षेत्रातील, समाज क्षेत्रातील, त्यानंतर उद्योग क्षेत्रातील बरेचसे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. आपले सन्मान्य अध्यक्ष साहेब, स्थायी समितीचे माजी सभापती कुंडली पाटील साहेब, माजी बांधकाम आणि आरोग्य समिती, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख, असे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला सामना लगेच सुरू करूया आपण. फिल्डिंग करायची खांडे की पाये 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 टीम. चला उमेश शेठ जरा सहकार्य करा प्लीज. आणि बघा तुम्हाला 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं आहेत. तुम्ही 17 मिनिट घेतला तर एक खेळाडू तुम्हाला अतिरिक्त शेवटच्या ओव्हरमध्ये इन्फिलच्या आतमध्ये उभं करावं लागेल. संजय मात्र साहेबांची सूचना आमच्यापर्यंत आलेली आहे की इथून आपण सर्व संघांना वेळेच्या बाबतीत या सूचना देत आहोत. आपण सलगचा दुसरा सामना बिरेस्टी टाई टीम खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलेली आहे. हा अरे बाप, पहिली मॅच झाली, अजून जाम होईल या तुम्ही, जाम होईल. चला विजय शेठ खांडे टीम, उमेश शेठ पाटील, जितू पाटील, विजेंद्र पाटील आणि ऑल टीम मिलिंद पाटील. चला आपण लगेच आपली सर्वांमध्ये पाठवायची आहे. नक्की जितू पाटील यांचं देखील खरंच आपण कौतुक करूया, कारण की या चालू सीझन साठी त्यांच्याकडून देखील समालोचक पॅनल असेल, पुणे लेखक पंचांसाठी चांगले ट्रॅकसूट देण्यात आलेले आहेत. धन्यवाद जितूजी पाटील. चला आपली जोडी बदला, सर्व जोडी बदला. चला मी जोडी 15 मिनिटं. उमेश शेठ धन्यवाद. विजय स्पोर्ट खानपेठ टीम चे 12वे भाऊ आपण याचा प्रभाव भाऊ वर्गण. हमारे दोनों अंपायर्स परिजी पटेल, हर्षद जाहिर, वलसाड अंपायरिंग ग्रुप. चेंडू द्यायचे आहेत. दोनों ही अंपायर बहुत ही अपने अनुभव से कसे हैं. वाटर पाण्याची व्यवस्था करा सदा भाऊ. दिली ना तो काय पहिला सामना अत्यंत चुरशीचा, लढतीचा, आत्मविश्वासाने भरलेला आणि सरावाने भरलेला असा सामना झाला. पाये संघाने डेल्टन या क्रीडांगणावर आपला पहिला विजय मिळवून आपल्या खात्यामध्ये 2 गुणांची कमाई केली. एकदा पाये वर्सेस खांडपे. तिसरा सामना असेल टेमगरपाडा निंबवली, चौथा टेमगरपाडा पिंपळास, 5वा खारबा मानकोली, 6वा भादवड निंबवली, 7वा खांडपे कोण, 8वा कालवार पिंपळास, 9वा कोण खारबाव
आणि आजच्या दिवसातला शेवटचा सामना भादवड कालवार. अंपायर और प्लेयर, पहले 3 ओवर के लिए 15 मिनट का डेडलाइन दिया गया. 3 ओवर 15 मिनट में अगर खत्म नहीं करते हैं तो आपका एक प्लेयर अंदर लिया जाएगा. महेश भाई आमचे आदरणीय महेशभाई नाईक, आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या 2 षटकामध्ये काय होईल हे सांगण्यासाठी आमचे मित्र, ज्यांच्या आवाजामध्ये एक बेस आहे, व्हॉइस क्वालिटी आहे, ज्यांचा आवाज क्लिअर ऐकल्यानंतर असं वाटतं की क्रिकेटचे टुर्नामेंट सुरू आहे, गोड आवाजाचे मालिक काळूरामजी किनी. खूप खूप धन्यवाद रवींद्र तरे सर. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. नक्की सुनील माली, सॅन्डी माली, संपूर्ण गुरुदत्त टीम याला पंडित आणि जगदीश टीम सर्व जोडे आपण खेळपट्टीवर बघतो आणि गोलंदाज जयेश. तरी विजेंद्र खोटा बोलतोय. अर्ध्या हातामध्ये अर्ध्या आम्ही त्याला काय समजतो. सदाभाऊ म्हात्रे, रवींद्र तरे सर, संतोषजी तरे, प्रमोद भुईर, विलास पाटील, शैलेश पाटील, अगदी खूप मेहनत घुमन दौऱ्यात 2026 साठी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. क्या बात आहे. नक्कीच अगदी दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालेली आहे बरोबर, आणि आम्ही वेळ देखील आपली सुरू केलेली आहे बरोबर 11:10 पहिल्या चेंडू टाकला आपण 10:10. तर असं काहीतरी वेगळं चांगलं आहे बघा. अगदी 10चा मिनिट जो आहे आकडे आहे तो आपल्या दमन दौरा 2026 साठी नक्की आहे. बरोबर 1 तासामध्ये दुसरा सामना सुरू झालेला आहे. एक सिंगल धाव. म्हणून एका तासानंतर आणि क्या बात आहे. इथे देखील आर्मी बॅटनं चेंडूला बिगमिके डिझाईनला खेळले, चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सलगचा दुसरा सामना आजच्या ग्रुप ए मधून 23 फूट पाय टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूमध्ये दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल धाव घेऊन या दमन चषकाची सुरुवात केलेली आहे. पंडित आणि जगदीश 3 धावा. इथे चेंडूला अगदी विकेट केले, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक धावतात. बघूया चेंडू अगदी अडवल आहे शेवटची जातमध्ये, चांगली फिल्डिंग जरूर आपल्याला पाहायला मिळते. तिसरी धाव होते गुड रन. जगदीश आणि पंडित तीन चेंडूमध्ये 6 धावा आले. 5 वर जगदीश, 1 वर पंडित. वरून चांगला फटका आपण पाहतोय. चेंडू अगदी चालला डीप एक्स्ट्रा कव्हर करे. हरीची चांगली फिल्डिंग आहे. क्या बात आहे. दोन्ही फलंदाजांनी नक्कीच पहिले 4 चेंडूमध्ये हात जोडलेत. हेलिकॉप्टरला फुलं पडतील, लक्ष द्या. ए बाबा बाहेर निघले कोणतरी. जगदीश चांगली फलंदाजी करतात. क्या बात आहे. तरी सर आजच्या दिवसातून जर आपण पाहिलं ना तर उमेश मुकादम अगदी चांगले ऍक्टिव्ह आपल्याला इष्टांच्या मागे पाहायला मिळतात. तो दृष्टिरक्षण करतात, सराव चांगला आहे. यावरून अंदाज येऊ शकतो की उमेश मुकादम यांचा सराव किती चांगला आहे. सुनील मालीला देखील इन्स्टिट्यूट केलं, सँडीला देखील इन्स्टिट्यूट केलं होतं. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 8. नक्कीच आमचे संजयभाई म्हात्रे साहेब आमच्या कॉम्बॉक्स मध्ये सदाभाई म्हात्रे यांच्या सोबत
संजूभाई म्हात्रे यांचे आभार मानूया. सदैव म्हात्रे रात्रीची संपूर्ण सोय आमच्या संपूर्ण पॅनेलची त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. संपूर्ण सोय जेवणाची. 4 रन झाले. हा चौकार आला. क्या बात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आले 12. चांगली समांतर धावसंख्या आहे. यानंतरचा आपण तिसरा सामना पाहणार आहोत. छेदुर्गा टिंगरपाडा आणि एजिस्फोर्ट निंबवली दोन्ही टीम. राम गुलवी, सीतारामजी गुलवी, विजय गुलवी, सुनील गुलवी, मनोज गुलवी, शंकरजी गुलवी आणि ऑल टीम. एक ओव्हर 12. एसके एंटरटेनमेंट लाईव्ह चे प्रोपायटर शंकरजी गुलवी आपण देखील खूप खूप स्वागत. यानंतरच्या तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही टीम आपण तयार राहायचा. वेळ न दवडता आपण लगेच सामन्याला कंटिन्यू इथे सुरुवात करायची आहे. चेंडूला अगदी हलक्या हाताने टॅप केलं. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्हमध्ये भारी चेंडूला उचलतायत. दुसरी धाव तेच कव्हर पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 14. गाडीची लाईट गाडी समोर जी 4 व्हीलर गाडीवरती जे लाईट बंद करायचे आहेत. सुनील माली सुनील मालीची गाडी आहे. 6333. 6333 सुनील माली. एजिस्फोर्ट निंबवली आणि जयदुर्गा टिंगरपाडा ग्रुप बी चा आपण पहिला सामना पाहणार आहोत आणि या मैदानावरचा तिसरा सामना असेल. शॉर्ट बॅकवर्ड स्पेलिंग मध्ये केली आहेत. दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. क्या बात आहे. समृद्धी करावे चांगले क्षेत्राचे आहेत. रांजणा येथे चांगले नाईट स्पर्धेमध्ये खेळ टिपले होते. अंतिम सामन्यातून यस तब्बल 4 झेल टिपले होते. 2 धावांनी धावसंख्या 16 आणि 16 धावांचा आकडा आला की आम्हाला आमच्या तरी साहेबांची आठवण होती. 16 का धावा. आज चेंडूमध्ये 16 धावा आलेत. हा फटका डिफेंडकडे चेंडूमध्ये विजय भुरेने झेल टिपला आहे आणि पहिला विकेट विवेक दवेकरांच्या खात्यामध्ये फलंदाज बाद. 16 धावसंख्येवर पहिला विकेट विजयस्फोट कॉन्टॅक्ट टीमचा आपण पाहतोय. पंडित जगदीश बाद झालेत. सरकारला जी आहे ती सरकारला कंपल्सरी क्रॉस करा मित्रांनो. कारण की आपल्याला आता आपली वेळ आम्ही दिलेली आहे. 11:10 आपण या सामन्याला सुरुवात केली आहे आणि आता 11:17 झाली आहेत. म्हणजे तुम्ही 7 मिनिटं घेतली 9 तुम्ही लागण्यासाठी. ठीक आहे रवींद्र तोले सर. हा अगदी तुम्हाला 15 मिनिटं आहेत. 16 मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ घेतला तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू ती शर्त सगळ्यामध्ये उभा करावा लागेल. इथे शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू अगदी कंट्रोल कोणचा फटका आपण पाहतोय. चांगली फिलिंग ती बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मधून आणि फलंदाज पंडित कोण आहेत मोहनदास. क्या बात आहे. मोठी विकेट मोहनदास. मोहनदास अगदी आल्या पाहिजे माघारी चाललेत. कुठलाही चेंडू न खेळता ते बाद झालेत आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विजेंद्र पाटील. नक्कीच खूप मोठं नाव विजयस्फोट कॉन्टॅक्ट टीम कडून मिलिंद पाटील असतील, उमेश पाटील, जितू पाटील, विजेंद्र पाटील.
पहिला विजय घेतल्यानंतर तरेसर दिवेश्वर पाय टीम एक चांगली मैदानामध्ये क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. मला बोलून कॉन्फिडन्स वाढतो ना लगेच. दमण दौऱ्याचा पहिला विजय डेल्टिन ग्राउंडवर देवेश्वर पायी संघाने गुरुदत्त मानकुळे टीम समोर मिळवलेला आहे. आणि तो गोलंदाज पण विजय होता ज्याने नक्कीच विजय भुरे टीमचा एक चांगला ऍक्टिव्ह खेळाडू आहे. आपण त्यांना पाहतो डीप मिडविकेट डिफेंडर आहेत. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या 17. ओव्हर नंबर 2 विवेक डोंगरेकर ओव्हर द विकेट न पाय संघाचा सर्वात चांगला खेळाडू. क्या बात आहे. चांगला डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. खुश करो खुश रहो चांगला थ्रो होता योगेश देवळीकर यांचा. 2 धावा म्हणजे पूर्ण केले. एकोणीस धावा 11 चेंडूमध्ये या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. विवेक देवळीकर विजेंद्र आणि पंडित क्या बात आहे. चांगला सेन्सिबल क्रिकेट डोक्याचा पुरेपूर वापर करताना आपण पाहतो विजेंद्र पाटील आहे ना चांगले खेळाडू आहेत आणि मातीच्या खेळपट्टीवर कशा प्रकारे खेळायचं हे त्यांना चांगले ठाऊक आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये विजेंद्र पाटील देखील धावा 4 बनवलेत. संघाचे टोटल 2 ओव्हर 21. नक्कीच पहिल्या 2 ओव्हर मध्ये 21 आलेत आणि 2 ओव्हर मध्ये बघूया गोलंदाजी चांगली होईल ही फलंदाजी अपेक्षा चांगली होईल याचं धावतं समर्थन करतो आपले नक्कीच रवींद्र तरे सर. होऊन ना 4 होऊन ना भाऊ. 4 होते हो. आता फ्रेश मॅच होईल नंतर. टेंगरपाडा आणि निंबवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी संपूर्ण टीम सह तयारीत राहायचं. याच्यानंतर 2 ओव्हर टाकल्यानंतर लगेच आपली नाणेफेक होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तिसरं षटक संपल्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्टेजच्या समोर जायचं. गोलंदाज आला आपला किशोर. किशोर मागच्या सामन्यामध्ये किशोर यांनी जी गोलंदाजी केली होती कारण केली सर 5च धावा दिल्या होत्या ज्यावेळेला 30 धावा शिल्लक होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये त्या फलंदाजासाठी 25 धावा ठेवल्या होत्या ह्याच गोलंदाजाने. किशोर चांगला प्रहार. एक धाव तर सहज पूर्ण झाली. 200 धाव घेण्याचा प्रयत्न होता त्या धावापर्यंत नाही कारण मागच्या आणि पहा जावं लागेल फलंदाजाला. पंडित आणि पुढील फलंदाज योगेश. ही षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटांचा या ठिकाणी अवधी देण्यात आलाय. अजूनही 4 मिनिटं आपल्या हातामध्ये आहेत. वेळेच्या बाबतीत जर आपण असं चांगलं सहकार्य केलं तर आजच्या दिवसातील 10 सामन्यांचं जे टार्गेट आहे तो यशस्वी पूर्ण होईल यात शंका नाही. कारण तसे दिवस आता हिवाळ्याचे राहिले नाही. सूर्य आपल्याला किमान 7 वाजेपर्यंत साथ देईल पण आपली साथ पाहिजे. किशोर जबरदस्त गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये फक्त 5 धावा दिल्या होत्या परंतु तो सामना वेगळा होता हा सामना वेगळा आहे. हौचकाट करण्याचा प्रयत्न पॉइंट मध्ये चेंडू जातो. 1 धाव. आता मात्र फलंदाज चुकी करणार नाही कारण मागच्या चेंडूमध्ये जी चुकी केली पंडित यांनी ते आता मात्र फलंदाज करणार नाही. आमचे गुणलेखक ह्या परिसरातील एक चांगले गुणलेखन करणारे आदरणीय भुवाजी परेशजी पटेल आणि हर्षदजी बलसाड. बलसाड म्हटलं की गुजरात मधलं एक मोठं शहर आहे आणि क्रिकेट संघटनेचे ते त्या असोसिएशनचे अंपायर आहेत. धावसंख्या अजूनही तेवढी म्हणावीशी समाधानकारक नाही. फक्त 23 आहे. खऱ्या अर्थाने तिसरं षटक जरी मार्गस्थ असलं तरी आता मात्र धावसंख्या स्थिर. किशोर
फुलटॉस चेंडूचा समाचार. चेंडू एका टप्प्यात कलेक्ट होताना थोडा मिसफील्ड होत आहे, परंतु एकदा मात्र नक्की होईल. धावसंख्या 24. यानंतर होणाऱ्या सामन्यातील टेमगरपाडा आणि निंबवली दोन्ही संघाच्या संगणकाने तिसरं षटक संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये जाऊन बसायचे. त्यानंतर टेमगरपाडा पिंपळास आणि 5वा सामना असेल ग्रुप ए मधून खारबाव मानकोली. मानकोली या संघाला पहिल्या सामन्यातून पाये संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. 50 धावांचं लक्ष गाठत असताना आता मात्र पाये संघाकडून किशोर. चेंडू अजूनही हवा तर गुड फिल्डिंग, खूप छान क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव तर नक्कीच वाजवली आपल्या संघाची. किशोर हे मात्र पूर्णपणे फिट दिसत आहेत आता खेळण्यासाठी. पाये संघाची बॉडी लँग्वेज चांगली दिसते. जोरदार प्रहार. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुकी करत नाही. एकच धाव. पूर्णपणे खेळावर लक्ष ठेवून क्षेत्ररक्षण करत असणारा संघ पावे. पंचवीस. संघाला एकूण 4 सामने खेळून या मालिकेमध्ये राहण्यासाठी किमान 3 सामने आपल्याला जिंकायचे. फुल ऑक्सिजन झोन मधला असलेला हा डेल्टन क्रीडांगण भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ चे सन्माननीय अध्यक्ष, भिवंडी शहर महानगरपालिकेची माजी स्थायी समिती सभापती गटनेता शिवसेना संजयभाई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला 2026चा हा दमन दौरा. किशोर. जोरदार प्रहार. एक धावदार पूर्ण होईल आणि पाहूया थोडं मिसफील्ड होते, परंतु मिसफील्ड मध्ये 2 धावा नक्कीच पूर्ण होतील. धावसंख्या होते ती 27. थोडं वेगळ्या मानसिकतेने खेळ करतो खांडे संघ. त्यांना माहित आहे की आपल्याला पाया संघाने पहिल्या सामन्यामध्ये 50 धावा टाकल्या होत्या मानकोली संघासमोर. त्यामुळे त्यांच्यासोबत वेलकम गावदेवी 40+ क्रिकेट संघ भादवडचे सर्व खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम ज्ञानेश्वर मनोज पाटील. तिसरा हेलिकॉप्टर क्रीडांगणातून जाताना पाहतायत की दमन दौरा व्यवस्थित सुरू झालाय की नाही भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचा. 3 षटकांसाठी जी नियोजित वेळ दिली गेली होती ही बरोबर 15 मिनिटांमध्ये 3 षटकांमध्ये नक्कीच कव्हरिंग करतायत टायगर संघ. वेलकम शैलेश म्हात्रे, आपलं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अष्टपैलू खेळाडू गावदेवी स्पोर्ट भादवड, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला सामन्याला सुरुवात करूया. मुंबई संघ सुद्धा खेळण्यासाठी तयार. हा तोच गोलंदाज आहे. तो नाही ना वेगळा, तो वेगळा. काय मानसिकता ठेवली पाहिजे संघाने काय माहिती की ज्या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हरेश यांना गोलंदाजी दिली जाते. हरेशजी यांचा आज उपवास असल्यामुळे मंगळवारी कुठल्याही प्रकारचे ते पायात वाहन घालत नाही. गोलंदाजीसाठी तयार. धावसंख्या झाली ती 27. कितीही प्रवास करून आला, परंतु आपण या क्रीडांगण आल्यानंतर इथली जबरदस्त थंडगार हवा, इथलं वातावरण, इथलं ऑक्सिजन झोन, नॅचरल
जोरदार प्रहार आणि जाईल सीमा पार. थोडा चेंडू उंचावरून असता तर चेंडूचा बळी गेला असता चिखलात. व 6 धावांनी अशी धाव संख्या थोडी मुसंडी मारते. 33. जबरदस्त प्रहार. विजेंद्र याच्या जबरदस्त फलंदाजीतून जोरदार प्रहार. आता मात्र थोडा पॉझिटिव्ह माइंड क्रिकेट खेळताना विजेंद्र आपल्या संघासाठी. पुणे एकदा जोरदार प्रहार आणि पाहूया. हो, वॉट फिल्डिंग. जोरदार टाळीने अभिनंदन करा. ज्या पद्धतीने फुटबॉल खेळतोय आणि फुटबॉल ज्या वेळेला आपल्याकडे कव्हरला येतोय, तो कव्हर करत असताना त्याचा टायमिंग शॉट ज्या पद्धतीने मारून त्या फुटबॉलला त्या गाडीच्या वरून घालवावं. आपल्या संघासाठी बळेजी 5 धावा वाचवल्या त्या खेळाडूंना. 4 धावा, कारण ह्या एकूण 2 धावा. धावसंख्या 35. पुन्हा एकदा प्रहार. आता मात्र जाईल चेंडू जाळीवर. काय निर्णय चुकला की काय पाये संघाचा? कारण शेवटच्या षटकामध्ये विजय यांनी गोलंदाजी केली होती. धावसंख्या 41. अजूनही किती चेंडू शिल्लक आहेत? अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजेंद्र आपल्या पूर्ण उंचीचा अनुभवाचा आणि खेळाचा फायदा घेताना, कारण जगांना मी सांगितलं होतं की 1 ओव्हर 6 चेंडू आपल्या सामन्याला कलाटणे देतील, पण तो अजूनही पाये. जर कदाचित तो चेंडू अडवला नसता तर पहिली हॅट्रिक झाली असती षटकारांची. जोरदार प्रहार. आता मात्र चांदोद क्षेत्ररक्षण चेंडू अडवला जातो. 2 धावा मात्र पूर्ण होतील. आता मात्र गोलंदाजांनी नक्कीच ठरवलं, हरेश, ही मला धावा द्यायच्या नाहीत. 2 धावांची संघाची धावसंख्या 43. जोरदार प्रहार जाईल का पाहूया. वाट पाहावं लागेल एवढा. या सोरची वाट पाहत होते की काय खानपे संघ. आतापर्यंत एकूण 1, 2, 3 असे 3 षटकार आणि 2 18, 22 धावा आतापर्यंत. वेलकम. आता मात्र हरीश आपल्या संघासाठी थोडं महागडं ठरताना 22 झाला आतापर्यंत आपल्या गोलंदाजीतून. आता मात्र हा चेंडू हवा तसा बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि मेस पण नव्हते. प्रेशर मध्ये तिसरी धाव घेत असताना घरी मात्र बाद होतोय. पहिल्या सामन्यामध्ये पाये संघानं 49 धावा केल्या होत्या, परंतु आता मात्र खानपे संघानं 51 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. अभिनंदन करूया. पण पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने पाये संघाने खेळ केला अशा पद्धतीने त्याला खेळ करावा लागेल. 11:30 वाजलेले आहेत. त्याला दोन्ही संघाचे संघनायक टेमगरपाडा निंबवली, गावदेवी 40+ भादवड या संघाचे संघनायक प्रल्हादजी नाईक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसंच भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्मानित उपाध्यक्ष आहेत. सर्वांनी बसून घ्या. टेमगरपाडा निंबवली हा संघ दाखल झालाय.
चला टेमगरपाडा संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय. निंबवली संघाचे संघनायक, चला टॉस करून घ्या. लाईव्ह नको. सारंगपाल्या व्हॉट्सअप मागून घ्या ना. हा. तुमच्याकडे व्हॉट्सअप मागून घ्या. कोणतं दादा या दादा ये परत ये. ये तुझ्याच ये. ये सात वगैरे. राज्य नायक उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आणि संघनायक गावदेवी 40+ भादवाड यांच्या शुभास्ते निंबवली आणि टेमगरपाडा या दोन्ही संघादरम्यान नाणेफेक. निंबवली संघाने नाणेफेक जिंकली आहे. निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. पुनश्च एकदा सर्व संघांना सूचना, पहिल्या 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटांचा अवधी आहे. 15 मिनिटांच्या पेक्षा जास्त वेळ जर आपण खर्च केला तर एक खेळाडू नक्कीच सर्कलमध्ये जाईल. एका सरळ रांगेमध्ये क्रीडांगणामध्ये प्रवेश करताना खांडपिळा संघ. जबरदस्त खेळी. तो चेंडू घ्या भाऊ, चेंडू घ्या. हा सामना सुद्धा एक जबरदस्त होईल, कारण धावा करायच्या आहेत 52, म्हणजे जवळजवळ 13.00. हा भाऊ त्यांना बॉल दे जरा. त्यांना अंपायरांना बॉल दे. इथून दोन. 1, 2, 1. यस. 51 का 51 धावांचं या ठिकाणी नक्कीच धावा करून 52 धावांचं लक्ष. आणि काय होतंय पुढील 4 षटकांमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करतो या संघा सांगण्यासाठी काळोरामजी केली. धन्यवाद तरे सर. नक्की तरे सरने उल्लेख केला की मानकुली संघाच्या अगेन्स्ट 49 बनवले होत्या, तर या सामन्यातून त्यांना धावा बनवायचे आहेत 52. दिवसफूट पाई आणि विदेशफूट खांती डेल्टीन मैदान नंबर 1 वरून हा दुसरा सामना आपण आजच्या पहिल्या दिवसातून पाहतोय. यानंतर जयदुर्ग टेंभुर्णीपाडा आणि एजिसफोर्ट निंबवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. चला विनोद शिंदे गोलंदाज. तर सर्वसाठी आपण पाहतोय दिवसभर पाहिजे संघाचे विवेक देवेकर आणि हरीश. चला बरोबर 20 मिनिटांमध्ये आपली पहिली इनिंग कंप्लीट झाली होती. 11 वाजून 10 मिनिटांनी आपण या डावाला सुरुवात केली आणि 11 वाजून 30 मिनिटांनी पहिली इनिंग कंप्लीट झाली. अशीच अपेक्षा असेल आम्हाला विदेशफूट कांटे टीमच्या कॅप्टन कडून देखील. तुफान तुमच्या संघाचे देखील इथे शुभागमन झाले. वेलकम जगदीश म्हात्रे, लॉर्ड कमिटी मेंबर संतोषजी माळी, दीपकभाई म्हात्रे अँड ऑल टीम. तुफान तुमकास. विनोद विदेशफूट खंड संघाकडून पहिलं वजार टीम सुरेशजी पाटील यांच्याकडून विदेशफूट पहिल्या टीम आणि खास करून विवेक देवेकर, उमेश मुकाराम यांच्या टीमला शुभेच्छा. धन्यवाद.
DS ग्रुप शिवाजी पाटील इथे पहिल्या चेंडूवर विनोद देवडीकरनं षटकार ठोकून या दुसऱ्या सामन्याची देखील सुरुवात थोम करण्यात केली आहे. सहा धावा पहिले चेंडू ठोकलेत. क्या बात आहे. स्विंग अँड मिस चांगला चेंडू आपण पाहिला. फ्लाईट दिली होती चेंडूला. विनोदनं चांगलं कम्बॅक केलंय. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर या चेंडूची गती कमी केली होती. वा, विजेंद्र पाटीलचं देखील कौतुक करावं लागेल. पहिल्या सामन्यातून अगदी पाहिलं तर नाबाद 30 धावा त्यांनी पूर्ण केले. क्या बात आहे. इथे अजून एक चांगल्या चेंडूची फेकी आपण पाहतोय. विनोद शिंदेचा सराव चांगला असावा नक्कीच. अगदी यष्टीरक्षक आणि गोलंदाजामध्ये सातत्याने आपण चर्चा पाहतोय. हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं आहे. 3 चेंडू 6 52 रोखायचे आहेत विजयस्फोट खानपेठ टीमला. तर या उलट दुसऱ्या विजयासाठी 52 धावा देवीस्फोट पायट टीमला पूर्ण करायचे. इथे अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. स्केअरवरती विकेट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेल जॉर्ज कॅच. क्या बात आहे. चांगला झेल कम्प्लीट केलाय. कोण आहे भाऊ कॅच कोणी घेतली? मनोज तरुण झेल टिपलाय. आणि विजेंद्र पाटील बघा किती खुश आहेत. तुतू पाटील, उमेश पाटील अँड ऑल टीम. नक्की सरपंच नितेश पाटील देखील टीमच्या सोबत आहेत. जयदुर्गा टेंबुलकर टीम, विकाजी नाईक, सुनील देवेकर अँड ऑल टीम. चांगली जर्सी आपण पाहतो. आशुभाऊ आपलं देखील स्वागत. क्या बात आहे. यानंतर ऍक्शन डे कमल चषकासाठी खास नवीन प्रेसकोड आपण पाहिजे. जयदुर्गा टेंबुलकर टीम नवीन बाजार मैदानामध्ये जयेश, आज किशोर, जयेश, विजय, विवेक देवेकर आणि उमेश मुकादम एसटी रक्षक म्हणून जर आपण पाहिला तर आजच्या दिवसातून सर्वात चांगलं एसटी रक्षण केलं उमेश मुकादमनं. नक्कीच उमेश मुकादम देवीस्फोट काही टीमकडे आहेत तर एक उमेश पाटील विजयस्फोट खानपेठ टीमकडे आहेत. 4 चेंडूमध्ये आले 6. बघा 11 वाजून आपण 38 मिनिटांनी हा सामना सुरू केलाय. या गोष्टीवर लक्षात असू द्या. 11 वाजून 41 मिनिटं झाली आहेत. वेळेच्या बाबतीत सर्व टीमने सहकार्य करायचं आहे. विजयस्फोट खानपेठ ऑल टीम विजेंद्र पाटील, जितू पाटील, उमेश पाटील वेळेकडे लक्ष द्या मित्रांनो. बघूया फलंदाज जयेश. हा चेंडू देखील हवेमध्ये आहे. वेल जॉर्ज कॅच. क्या बात आहे. रमेश शिंदेने तर कमालच केलेली आहे. पहिल्या चेंडूवर षटकार. त्यानंतर मात्र आपण पाहिले तर चांगला कमबॅक. 2 डॉट 2 विकेट आणि दमन चषकाची पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी आता गोलंदाज विनोद याला चालून आलेली आहे. गोलंदाजनं काय चांगला खेळ कम्प्लीट केलाय. या संघाचा सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून आपण मोहनदास पाटील यांच्याकडे नेहमी पाहिलंय. प्रकाशभाऊ तारे नक्कीच टीमचे एक सिनियर खेळाडू. आज चेंडूमध्ये 6 धावा. काय चांगलं कमबॅक केलं बघूया. दमन चषकाची पहिली विकेट हॅट्रिक. संजय फलंदाज समोर हॅट्रिक ऑन. चेंडू हवेमध्ये आणि पहिली विकेट हॅट्रिक. यस.
क्या बात आहे. विनोद शेंडेच्या नावावर दमन चषकाची पहिल्या सामन्यातून पहिली विकेट घेतली. नक्कीच उमेश शेठ खुश असेल, जितू पाटील अँड ऑल टीम, विजयस्फोट खानपे. क्या बात आहे. नक्कीच आपले सरपंच नितेश पाटील यांचा लक्की नंबर 5 आणि विनोद या गोलंदाजाला 555 रुपयाचं विकेट साठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. जितू पाटील खुश आहेत, उमेश शेठ खुश आहेत. उमेश शेठची टीम क्या बात आहे. धन्यवाद. 4 पंजे झाला. यस. विजेंद्र पाटीलचे 30 झाला आणि विनोद शेंडेची विकेट घेतली. नक्कीच दमन चषकाची पहिल्या सामन्यातून आठवण कायम राहील. विनोद शेंडेला सलामीला आपण संधी फलंदाजीसाठी पाहिली, मात्र गोलंदाजीतून दमन चषकामध्ये विनोद शेंडेनं नक्कीच चांगली सुरुवात केली आहे. चला जरा स्पीडअप करा विजेंद्र पाटील आणि ऑल टीम. पंडित जगदीश इथे हा चेंडू हवेमध्ये, विनोद शेंडे झेल ड्रॉप केला आहे, थोडेसे पुढे गेले होते, चेंडू सीमा पार, चौकार. पहिल्या चेंडूवर 6 आणि त्यानंतर 6व्या चेंडूवर चौकार. धावसंख्या 10. इथे या चेंडूची फेकी करायची सोय असेल, नक्कीच पंच आमच्याकडे वर्कआउट लाईट प्लस डाईज अशा 2 अतिरिक्त धावा हे चेंडूवर आले. धावसंख्या 12. अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत. यानंतर एक चांगला सामना पाहायला मिळेल. जयदुर्गा तेंडुलकर आणि यजस्वी निंदोली. चांगला संपर्क, उमेश मुकादम चेंडू अगदी दूर फाऊल मध्ये उचललाय. दुसऱ्या धावेची कॉलिंग आणि ती दुसरी धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा झालेत. इथे बघूया, इथे शॉट फाईनली क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. इथे पंचांचा इशारा आलाय वाईट. धावसंख्येमध्ये बदल पाहतो आपण, धावसंख्या 15 झालेली आहे. बघा जितू पाटील आणि उमेश पाटील किती लक्ष आहे. गोलंदाज जगदीश त्यांना काहीतरी कानमंत्र घेऊन गेले. विकेट हॅट्रिक गोलंदाज विनोद शेंडे. क्रिकेटमध्ये सातत्याने सहकार्याबरोबर चर्चा होणं गरजेचं आहे. इथे हसून खेळ, क्या बात आहे. लॉंग लेग रिझनला हा दुसरा खेळ आतापर्यंत टिपलाय जगदीशनं. मनोहर जगदीश गोलंदाज आहेत. मनोज तारे चांगले फिल्डर आहेत. आतापर्यंत त्या रिझनला 2 खेळ त्यांनी कम्प्लीट केलेले आहेत.
तो चांगला खेळ बघा ज्या ज्या टीमच्या खेळाडूंनी इथून चेंडूची मागणी केली तुम्ही प्लीज चेंडूची वारंवार इथे मागणी करू नका कारण आम्हाला सूचना आहे चेंडू जर आपण सरावासाठी घेऊन गेला तर तो चेंडू पुन्हा एकदा आमच्याकडे जमा करा आपण कारण की ते चेंडू भरपूर आपले खराब होतात त्या अनुषंगाने आपण जर तो चेंडू घेऊन जाल तर तो चेंडू पुन्हा एकदा तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये जमा करायचा आहे अशी आम्हाला सूचना आपल्या मंडळाकडून आलेली आहे कोणी इथून चेंडूची मागणी प्लीज करू नका क्या बात है इथे विजय स्पोर्ट खानपे टीम एक चांगल्या लव मध्ये पाहायला म्हणजे धावसंख्या 15 झालेली आहे विनोद शेंडे यांना विकेट साठी सरपंचांनी उमेश पाटील यांच्याकडे ना 555 हा लक्की नंबर उमेश पाटील यांचा बक्षीस जाहीर झालेलं आहे इथे देखील 2 धावा पूर्ण केले धावसंख्या 17 12 मध्ये 35 च्या वेलकम सचिव जगदीश दादा मात्री तुफान पिंपळस बारा चेंडू आणि 35 वेलकम किशोर ज्युनियर छत्रपती भाऊ वेलकम संतोष माली मलिंगा चांगला ड्रेस कोड आहे तुफान पिंपल्स टीम कडे देखील शिवाय मात्रेने स्पॉन्सर केलेला आहे क्या बात है ते हा चेंडू आउटसाइड ऑफ द मोहनदास विजय स्पोर्ट खानपे टीम एक सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून मोहनदास याच्याकडे पाहिलं जाते सध्या रनअप मध्ये कुठेतरी बदलाव केलाय हा चेंडू बघूया इथे विजयने एक धाव तर कंप्लीट केलेली आहे क्या बात आहे वाईट प्लस बाईज 2 अतिरिक्त धावा आलेत धावसंख्या आपण पाहतोय 20 21 21 20 धावा 20 धावा लागले दोन्ही चेंडू वाईट ठरलेले आहेत मोहनदासने क्या बात है अतिशय हा चांगला चेंडू आपण पाहतो कारण की फलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून ठेवला होता विजय शिंदेना खूप चांगली पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुरुवात करून दिलेली आहे विजय स्पोर्ट खानपे टीम साठी पमन डबेची पहिली विकेट एंट्री टीम ग्राउंडवर विनोद शिंदेच्या नावी आहे इथे चेंडू अगदी अंतराने खेळलेला आहे चेंडू लांब पकडला दुसरी धाव घेताना फलंदाज हरीश धावची बॅट चांगला प्रयोग संघातील एक सर्वात चांगले खेळाडू चांगले स्कोरर आहेत दीपक बुरे नॉन स्ट्राईकला विजय स्ट्राईक आहेत
6 बाद धावा लागले 21. अजून 31 ची गरज आहे. अजून 31 धावा बनवायचे. इथे चेंडूला अगदी बॅकवर्ड सोडले, पंचांच्या पाठीमागे केले. एक सिंगल धाव फक्त प्रल्हाद पाटील नक्कीच टीमचे चांगले हिस्टोरिस्टिक आहेत. जितू पाटील यांनी देखील आपण खूप वेळा हिस्टोरिस्टिकच्या भूमिकेमध्ये पाहिलेला आहे. मात्र सध्या अगदी मान्यवर कक्षामधून या सामन्याचा आनंद घेतात. बावीस धावा लागेल, अजून 30 बनवायचे. क्या बात आहे, परफेक्ट डिलिव्हरी, चाक तेरे का आदेश. चांगला चेंडू आपण बघतोय मोहनदास संघ. वेलकम रवींद्र तरेसर. तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे. तरेसरांचं पुन्हा एकदा आमच्या कॉम्बॉक्स मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आज माझ्या सोबत तरेसरांनी देखील मनाची साथ समोरून कशामुळे दिली. धन्यवाद रवींद्र तरेसर. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व. 2 धावा आहेत, 1 शॉटचा इशारा आहे. क्या बात आहे, एकच धावली. धावसंख्या 23. आता 1 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे 29. म्हणजे 18 मध्ये बनले 23 आणि 6 मध्ये बाकी आहेत 29. आणि नक्की ज्या खेळाडूच्या बॅट मधून 30 धावा आले त्याला 29 रोखायचे आहेत. म्हणजे खूप कठीण पेपर आहे विजयस्फोट पहिले टीम साठी. कारण की विजेंद्र पाटील विजयस्फोट कॉन्ट्रॅक्ट टीमचा एक सर्वात चांगला खेळाडू म्हणून या खेळाडू टीम मधून पाहिले होते. बघूया आत्माराम यांना पाचारण केलेलं. क्या बात आहे. आत्माराम यांना पाचारण केलं होतं. मात्र पुन्हा एकदा टीमच्या कॅप्टननी निर्णय घेतले की विजेंद्र पाटीलच चौथ्यावर फेकतील. 6 चेंडू 29 आणि विजेंद्र पाटील आणि मातीची खेळपट्टी आणि 29 धावा. म्हणजे खूप कठीण आव्हान पहिल्या टीम साठी आहे. बघा पहिला चेंडू तरीसर काय वलवला फिरवलाय. यष्टीरक्षक प्रल्हाद देखील खुश आहेत. अजून एक चांगला चेंडू आपण बघतो. शरीराचा वेग घेतला की बॅटकर आहे. पंचांनी मुंबईचा इशारा केलाय. आता 4 चेंडू आणि 28. दमण चषकाच्या पहिल्या विजयाच्या दिशेनं विजयस्फोट कॉन्ट्रॅक्ट टीम वाटचाल करते असं म्हणायला हरकत नाहीये. कारण की विजेंद्र 30 धावा बनवले सर आणि विनोद शिंदेची पहिली विकेट हॅट्रिक दमण चषकाची आपण पाहिली आहे. फटका इथे प्रल्हादनं आपले दोन्ही हात कपाळाला लावलेत. डीप थर्डमॅन विजयमधून चेंडू उचललाय. 2 धावा इथे पूर्ण केले. दीपक भुरे चेंडू बॅट करत असताना यस सरांचा इशारा आलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 26. ज्या टीमनं पहिल्या सामन्यातून 49 ठोकल्या त्या टीमला मात्र आतापर्यंत 26 वर थांबवलाय. चेंडू टाकून झाले 21. चांगला प्रयत्न दीपक भुरेचा. मात्र आता फक्त धावांचा पराभवाचा अंतर कमी होऊ शकेल. एक सिंगल डाऊन. बेगम रमेश गिल्ली प्रिन्स मॅचचे मालक आनंदी तालुक्यातील नंबर 1 चे नाही म्हणून ज्यांना आपण नेहमी संबोधतोय त्यांचा उल्लेख करतोय असं व्यक्तिमत्व रमेश गिल्ली यांचं कॉम्बॉक्स मध्ये खूप खूप स्वागत. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये
खेळ घेण्याचा प्रयत्न आपण विजेंद्र पाटीलचा पाहिलाय. एक सिंगल धाव. चला यानंतर लगेच निंबोली टीम आपण पूर्वतयारीला लागायचं आहे. सामना संपला बरोबर आपण मैदानाचा तारा व्हायचा. नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम म्हटलं गोलंदाजीचा निर्णय. संजय मात्र साहेब देखील पुढे एकदा आम्हाला जॉईन झाले. खूप खूप स्वागत साहेब. सेकंड चालू आता शेवटची वर. संजयभाई मात्र साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा दमान दौरा 2026 चा आपण पाहतोय आणि इथे पहिल्या विजयाची नोंद आपण पाहतोय. विजय स्पोर्ट कॉम्प्लीट टीम सहावा. अभिनंदन उमेश पाटील अँड ऑल टीम. आता टेमकरपाडा निंबवली. त्यानंतर लगेच आपण तिसऱ्या सामन्याला सुरुवात करूया. जय दुर्गा टेंबरपाडा आणि विजय स्पोर्ट निंबोली.